दोन वासनेच्या भुकेलेल्या माणसांनी एकत्र येण्यासाठी केलेला खटाटोप म्हणजे सोशल मीडियावरचं प्रेम. आपण बोलणार आहोत सोशल मीडियावरचं अनोळं प्रेम या विषयावर. संगीता नावाच्या मुलीचा आणि योगेश नावाच्या मुलग्याचा हा विषय आहे. यांची ओळख फेसबुकवर झाली. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, एक्सेप्ट केली आणि दोघांचं चॅटिंग सुरू झालं. हाय हॅलो करता करता शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी आय लव्ह यू म्हणायचं आहे. योगेशने आय लव्ह यू म्हटलं, संगीताने आय लव्ह यू टू म्हटलं. प्रेम प्रकरण सुरू झालं. बरेच दिवस गुलुगुलू बोलण्यानंतर शेवटी लग्नाचा विषय निघाला आणि दोघे लग्नाला तयार झाले. संगीताला आई वडील नव्हते आणि योगेशचे आई वडील गावी राहत होते. योगेश आणि संगीता दोघेही मुंबईत राहत होते. दोघांनी लग्न करायचं ठरवलं आणि मुंबईतल्या एका संस्थेमध्ये दोघांनी लग्न केलं. त्यानंतर दोघांनी ठरवलं की आता मुंबईत राहायचं नाही, आपण गावी जाऊ. म्हणून ते कोकणात आले. दोघांनी संसाराचा पसारा भरला, भाड्याची खोली घेतली आणि दोघे राहू लागले. संसाराचे पहिले 10 दिवस जसे मजेत जातात तसे त्यांचे पण गेले. पण शेवटी प्रेमाने पोट भरत नाही हे खरं. खरी ओळख तिथं झाली. योगेश दारू पित होता, तोही अतिप्रमाणात. संगीताला नंतर समजलं की योगेशचं वय 35 आहे आणि संगीताचं वय 25 आहे. दोघांच्या वयामध्ये फरक होता, पण दोघेही दिसायला सुंदर असल्यामुळे दोघांचंही वय समजत नव्हतं. आपण फसलोत हे संगीताला समजलं. योगेश सुरुवातीच्या 1 महिना कामावर जाऊ लागला आणि नंतर त्याने काम सोडलं. दोघांची भांडणं वाढली, मारामाऱ्या वाढल्या. दोघे एकमेकांच्या जीवावर उठले. योगेश संगीताला सांगायचा की मला दारूसाठी पैसे आणून दे. संगीता दुसऱ्यांच्या घरी भांडी घासू लागली, कपडे धुवू लागली आणि पैसे कमवू लागली. ते पैसे योगेश घेऊन दारू प्यायचा. पुढे जाऊन एका वेळेचं जेवणालाही महाग झाले आणि संगीता लोकांकडे भीक मागू लागली. आपण लव्ह मॅरेज केलंय त्यामुळे कोणाला बोलू शकत नाही हे तिला माहीत होतं. संगीताला जेवण येत नव्हतं आणि बेवडा योगेश जेवत नव्हता. 6 महिने झाले आणि संगीताला समजलं की योगेशला आजार झाला. दारूमुळे पोटात पाणी झालं. आपला नवरा आता जगणार नाही हे संगीताच्या लक्षात आलं. संगीताने योगेशला सोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण योगेश तिला सोडत नव्हता. फेसबुकवरचं प्रेम आता संपण्याची वेळ आली. शेवटी संगीताने निर्णय घेतला की मी योगेश बरोबर राहणार नाही आणि योगेश संगीताला सांभाळू शकत नाही. दोघांनी एकमत करून घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले आणि दोघांचा संसार तुटला. नंतर संगीताने दुसरं लग्न केलं, पण योगेशचं अजून झालं नाही. तो घरी आहे.